बहिणीच्या घरी जागरण गोंधळाचा कार्यक्रम आणि इकडे माझ्या मोठ्या चुलतीचं श्राद्ध एकाच दिवशी दोन्ही कार्यक्रम आल्यामुळे माझी मोठी बहीण आई आणि मी खडंब्याला निघालेलो आहे. आवरीतून वांबोरी फाट्यावर उतरलो, तिथून काय खडंब्याला जायला गाड्या मिळत नाहीये. मग काय टेम्पोत बसून आलो खडंब्याला. शाळेजवळ उतरलो, तिथून 2 किलोमीटर पायी जायचं. मग राजूभाऊ फोन केला, त्यांनी लगेच 2 गाड्या पाठवल्या आणि आम्ही आलोय आता खडंबे गावात मोठ्या भाऊच्या घरी. माझ्या मोठ्या चुलतीचा संघर्ष खूप मोठा आहे बरं का मंडळी. आयुष्यभर रावरी कृषी विद्यापीठात खुरपणीचे काम करून मुलींचे लग्न केले माझ्या काकूनी आणि त्यांच्यासोबतच नातवंडांनाही खूप छान घडवलं, खूप छान शिक्षण दिले. चांगले कर्म करणाऱ्याला देव नेहमी हसत खेळत घेऊन जातो. आता ही चपात्या करताना दिसते ना, ती पण काकूची नाती, ती बँकेत जॉबला बरं का. आणि हे पाहुणे उभे दिसतात ना, ते माझ्या भाऊचे मेवणे आहेत. अक्कोळनेर तालुका पाटोदा जिल्हा बीड इथं त्यांचं शोरूम आहे फर्निचरचं. आणि हे आहे त्यांच्या सौभाग्यवती आणि हसती ती माझ्या बहिणीची सुने बरं का. आणि ह्या आहेत आमच्या मोठ्या बहिणी. त्यांची भाऊ भाऊजाईंची सगळ्यांची चेष्टा मस्करी चालली होती. अक्कोळनेरचे पाहुणे माझ्या पोस्ट वाचतात, व्हिडिओ बघतात, म्हटलं त्यांच्यासोबत फोटो व्हायलाच पाहिजे ना. माझ्या मोठ्या बहिणीचा नातू ह्या, त्याचा वाढदिवस रात्री झाला, त्याने लगेच केक आणला आम्हाला खायला. माझ्या मोठ्या चुलतीची मोठी मुलगी खूप वर्षापूर्वी वारलेली आहे, तिचा नातू आहे. आणि ह्या मोठ्या चुलत्याचा मुलगा म्हणजे माझा मोठा भाऊ आहे, त्याच्याच घरी आज आलेले. दारापुढे जागा अपुरी असल्यामुळे कीर्तनाचा कार्यक्रम दुसरीकडे ठेवला होता, तिकडे स्वतः मी निघालो. जसं रस्त्यावर आलो तसं माझ्या बांबोरीच्या आत्याच्या दोन्ही सुना भेटल्या. माझ्या 2 नंबर चुलत्याची मुलगी मंदाक्का आणि ही पण मोठ्या काकूची मुलगीची. रस्त्याने चालताना सगळे पाहुणे रावळे भेटत गेले. माझी बहीण भावंड सगळ्यांशी बोलत बोलत पुढे आलो तर समोरून लगेच माझ्या मावणीचं लोक आला. हे बघा कसं फोनच वाढायला लागला. मग काय दाजी बरोबर जरा चेष्टा मस्करी केली. दाजीने लगेच सुट्टे पैसे काढले, म्हणजे धर तुला चहा प्यायला. दाजीला म्हणलं 2 बंगल्याचं काम झालंय आणि आम्हाला सुट्टे पैसे काढीत, आम्ही काय इतके हलकटे का तुमच्यासारखी. जसं मंडपात आलो तसं माझ्या मोठ्या बहिणींच्या सगळ्या पुरी बसलेल्या होत्या, त्यांच्याशी बोललो. पाहुण्यारावांची सगळ्यांची जेवण चालले होते, आम्ही पण 2-2 घास खाल्ले. सगळ्यांचा निरोप घेऊन आम्ही आलो आता परत शाळेजवळ. इथं आमच्या मावणीचं लेक म्हणजे आमचे उत्तम दाजी भेटले, त्यांच्याशी 2 मिनिटं बोललो. त्यांच्याशी बोलत असतानाच मला कोणीतरी आवाज दिला, मला ओळखच पोहोचले नाही. बघते तर काय आमचे रावसाहेब कलापुरे मामांची मुलगी. आमच्या कलापुरे मामांनी लहानपणी आमचा खूप सांभाळ केला, पण कोरोनाच्या काळात एकुलते एक लेक आणि सून गमावली त्यांनी. आणि हिचे मिस्टर पण लग्न झालं 2 वर्षातच वारलेले. समजत नाही देव सुद्धा चांगल्या माणसांनाच का नेहमी घेऊन जातो आणि मागच्यांना आयुष्यभर रडायला ठेवतो. जगाला आपण हसलेलं दिसतो, पण मनातलं दुःख जे असतं त्यालाच माहित असतं.